बावधननी जे आम्हाला प्रेम दिलाय ना ते आयुष्यभर राहणार. जाऊबाई गावातले आम्हाला खूप चांगले एक्सपिरियन्स दिले. पप्पा मम्मींचे पाय धुतलेले आम्ही एका एपिसोडमध्ये, तर त्या गोष्टी कधी लाईफमध्ये केल्याच नाही ना. जेवढे पण आम्ही टास्क केले त्याच्यानंतर एक काही ना काही मेसेज असायचं. त्या टास्कच्या नंतर दाढी कापणं असते तर का केलाय ते, ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, आज माझ्यासोबत आहे जाऊबाई गावात या कार्यक्रमातले टॉप 5 फायनलिस्टमधले 2 कंटेस्टंट म्हणजे शेजा आणि रसिका. सो तुमची जोडी जसं की म्हणाले फार आवडती आहे सगळ्यांनाच. सो कशा आहात तुम्ही? ऑल गुड. आम्ही आता जस्ट गावातून परत आलो आणि आमचा शो संपला आहे आणि नवीन म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट करतोय आणि सगळे पॅम्पर करतात. आता सध्या तरी हाच माहोल आहे. रसिका, तू काय सांगशील? तुझा आवाज सगळीकडे आहे. मला असं वाटतं की मी खूप जास्तच हळू बोलते, त्यामुळे मी जास्त जोरात बोलणार आहे आणि अख्ख्या बावधनला मुंबईला हलवणार आहे. बट एनिवेज, आमची जोडी लोकांना आवडली आहे, त्या बाबतीत खरंच वी आर रिअली ग्रेटफुल अँड थँक्यू. आणि काय विचारलं तुम्ही? कशी आहेस? मी मस्त आहे, मी छान आहे. आणि इकडे मुंबई आल्यावर असं झालं आहे की यार खूप काही गोष्टी आम्ही मिस करतो आहे. सकाळचा मॉर्निंग अलार्म असू दे किंवा माईक घालणं असू दे किंवा दादांनी अरे तुमची न्यारी कशी झाली, काय न्यारी कशी झाली, हे सगळे जे प्रश्न विचारते होते. येस, बावधनला तर बावधन इथे आहे सध्या. अँड बावधनचे लोक आता पण माझ्याशी कनेक्टेड आहे. माझी किरण गायकवाड जी काकी आहे ती आता पण मला कॉल करते. जे रांगोळी काका, त्यांचं नाव पण मी रांगोळी काका म्हणूनच सेव्ह केलं आहे, ते पण आहेत. तर मग जे कुठली जे माणसं आहेत ना ज्यांना आम्ही जास्त कनेक्टेड झालो होतो त्यांच्याशी आम्ही आता पण बोलतो. रोहन असू दे किंवा कोणी असू दे, तर आम्ही त्यांच्याशी टचमध्ये आहोत आणि त्यांना आम्ही सांगतोय की अरे तुम्ही काळजी नका घेऊ. कारण ना मला सतत फोन येतात, अरे तू आज फोन नाही उचलला, तू कुठे, तुला प्रॉब्लेम तर नाही झाला? मी बोलली मी बरी आहे. तर ती एवढ्या आता क्लोज झाल्या ना, म्हणजे लिटरली आय एम अ पार्ट ऑफ द्या फॅमिली. आणि असं वाटतं की बावधन एक पूर्ण फॅमिलीच आहे. तर म्हणजे मी इथे फक्त मुंबईला नाही, मी कधी पण आता बावधनला जाऊ शकते, त्यांच्यासोबत चिल करू शकते, गप्पा गोष्टी करू शकते. कारण बावधननी जे आम्हाला प्रेम दिलाय ना ते आयुष्यभर राहणार आहे. आणि अगदीच. पण एक आगळा वेगळा शो सुरू झाला, त्याच्या पहिल्याच सीझनचे तुम्ही कंटेस्टंट आहात आणि फायनलपर्यंत पोहोचला. सो आपण फायनलपर्यंत जाऊ असं कधी वाटलेलं का? ते एक असतं आतमध्ये विश्वास असतो की कदाचित लोकांना मी आवडेन आणि मी याच्यासाठीच बनली आहे. जेव्हा आम्ही शोचं डिस्क्रिप्शन वाचलेलं तेव्हा वेन आय अप्लाइड फॉर द शो आय वॉज लाईक वॉट, मला करायचा आहे हा शो, मला वाटतं आहे हा माझ्यासाठी बनलेला आहे. तो एक विश्वास होता नेहमी आणि म्हणूनच मी त्या विश्वासाने गेले आणि ट्राय केलं आणि सिलेक्टसुद्धा झाले आणि टॉप 5मध्ये पोचले. सो ऑब्व्हियसली काहीतरी अटॅचमेंट आहे. पहिल्यापासूनच ते इंट्युशन होतं की दिस इज फॉर मी. अगदीच. पण या शोमुळे तुमच्यात किती बदल झाला? बदल म्हणजे ना आता शिस्तता झाली आहे, आली आहे. शिस्त लागली आहे आणि हो या शिस्त लागली आहे. आणि इथे ना आम्ही छोट्या गोष्टींची व्हॅल्यू करतो. म्हणजे जे पण असेल ना, म्हणजे आता मम्मी जे पण जेवण बनवणार त्याच्यात ती किती प्रेम करून बनवते, तिचे एवढं एफर्ट्स टाकते, टाईम टाकते. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही असं लक्षात घेऊनच आम्ही असं होते नाही आज आम्ही माझे नखरे नाही करणार की मला हे नाही खायचं आहे, ते नाही खायचं आहे, किंवा आई वडिलांसोबत कसं टाईम स्पेंड करायला पाहिजे, किंवा जे पण मोठे माणसं असतात. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये ना असं वाटतं की आता लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. कारण आता बावधनमध्ये राहून आम्ही लोकांसाठी एवढं केलं आहे ना की त्यांच्या पाण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आहे आम्ही. त्यांना जे बायका आहे त्यांना आम्ही मुंबईला घेऊन आलो. तर या सगळ्या गोष्टी आम्ही केल्या ना तिथे येऊन. तर असं वाटतं की इथे आल्यावर पण असं वाटतं की काही ना काही सतत करत राहू आणि जे पण इकडे सोसायटीसाठी काहीतरी करायचं. आणि हेच गोष्ट आम्हाला असं वाटतं की लहान मुलं पण आमच्याशी इन्फ्लुएन्स होणार कुठे ना कुठे. आणि जाऊबाई गावाचा हा कार्यक्रम बघूनच अशी लहान मुलं अरे दीदी तू ते केलंस ना, आम्हाला पण ते करायचं आहे. तर असं वाटतं कुठे ना कुठे वी बिकम लाईक अन आयडल फॉर ऑल दीज स्मॉल किड्स. आणि तेच आहे की इथे येऊन आता एवढं शो केलं आहे, तर त्या शोच्या नंतर तुम्ही कसं, तुमची पर्सनॅलिटी कशी होते आणि तुम्ही कसं अजून काय करणार किंवा लोकांसाठी काय करणार, काय ॲक्च्युली घेऊन जाणार, टेक अवे करणार आणि ते देणार लोकांना. इट्स ऑलवेज लाईक टेक अँड रिटर्न, गिव्ह अँड टेक. आणि तेच जाऊबाई गावातले आम्हाला खूप चांगले एक्सपिरियन्स दिलेत आणि जे आमच्या
आयुष्यभर आमच्यामध्ये राहणार आहेत. ते जे क्वालिटीज आणि त्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे पप्पा मम्मींचे पाय धुतलेले आम्ही एका एपिसोडमध्ये, तर त्या गोष्टी कधी लाईफमध्ये केल्याच नाही ना. आणि त्या आम्ही शिकलो. पूजा कशी करायची, ते सिम्पल गोष्ट जी मी कधीच करायची नाही ते शिकले. आणि खूप काही गोष्टी म्हणजे बाकीचे टास्क तर आम्ही केल्याच, तुम्ही बघितलं असाल. पण अदरवाईज जे संस्कृती आपली जी होती ती शिकायला भेटली आणि ती नेहमीच राहणार आहे. आणि आय थिंक ती क्वालिटी प्रत्येक पर्सनमध्ये असायला पाहिजे, जी आमच्यामध्ये नव्हती आणि या शोमुळे शिकायला भेटली. आणि खरंच खूप चांगलं झालं मी तर बोलते. देवाला कुठे ना कुठेतरी पाहिजे होतं की आपल्यामध्ये ती क्वालिटी यावी आणि या शोच्यामुळे. आणि इनफॅक्ट मला आठवते की मी गावी जायचे नाही, मी कंटाळा करायचे नेहमी. जाऊबाई गावातमुळे माझे 2 गावं झाली आहेत आता. लोकांकडे गाव नसतो आणि माझी 2 गावं आहेत. तर मग मला खूप छान वाटतं ही गोष्ट. कधी पण बावधनमध्ये आम्ही गेलो तर सगळे लोक प्रेमाने आणि त्या रिस्पेक्टनीच आम्हाला वेलकम करणार. आणि त्या गोष्टीबद्दल खूप छान वाटतं ते विचार करून. खूप काही गोष्टी सांगण्यासारख्या आता मनामध्ये जे पण येतं. आणि पण या शोमुळे तुम्ही दोघी तुम्हाला आपलं कल्चरल अजून एक्सप्लोर करायला मिळालं. सो याबद्दल काय सांगाल? किंवा गावी जाऊन बऱ्याच गोष्टी शिकता आल्या, पण अशी कोणती गोष्ट जी तुम्ही नव्याने शिकलात, आधी तुम्ही पाहिलीच नव्हती, पण खेडेगावात गेल्यानंतर त्या कळल्या की अरे हे पण आपला कल्चरचा भाग आहे? एव्हरीथिंग म्हणजे जे पण आम्ही मोहिमा केल्या ते आपल्या कल्चरचा भागच आहे. आणि ऑब्व्हियसली ट्रॅक्टर चालवण्यापासून सगळं म्हणजे शेण काय बोलतात, आर्मी टास्क करणं, म्हशीचं दूध काढणं, आणि जे आम्ही काय बोलतात त्याला बुलक कार्ट, नांगरणी केलं, बुलक कार्ट चालवली. तर या सगळ्या गोष्टी सगळ्यात आधी तर ऊस तोडणं वगैरे ह्या गोष्टी आम्ही कधी विचारच नाही करू शकत. म्हणजे ऊस तोडणं, शेण सारवणं किंवा गाईचं दूध काढणं, म्हशीचं दूध काढणं. गाईचं दूध नाही काढत, म्हशीचं काढतात, सॉरी. तर गायचं पण काढतात, गायचं पण काढलंय मी आता असं झालं मी काय काय केलं आणि काय काय काढलंय. लिटरली काय कंटेस्टंट्स असे होते ज्यांना गाय आणि म्हैस आणि किंवा जे बुल्स आणि गाय त्याच्यामध्ये डिफरन्स सुद्धा नव्हतं कळत. आणि जे आपण गोट आणि शीप बोलतो त्याच्यामध्ये पण डिफरन्स नव्हता कळत. ते पण कोंबड्यामध्ये डिफरन्स नव्हते कळत. या सगळं इतकं चांगलं तुम्हाला अगदीच. पण या शोमुळे तुम्हाला दोघींना इतका चांगला प्रेक्षकांचाही प्रतिसाद मिळतो आणि फायनल पर्यंत पोहोचलात. मग या सगळ्याबद्दल तुमच्या घरच्यांची काय प्रतिक्रिया होती? आता तर असं आहे की सगळे एवढे पॅम्पर करतात कारण त्यांनी बघितलं की आमचा स्ट्रगल काय आहे, आम्ही कसं मेंटली फिजिकली गो थ्रू केलं आहे या शोमुळे आणि स्ट्रॉंग परत आलो. तर त्यांना तर पहिली गोष्ट तर आश्चर्य वाटतं की त्यांना वाटायचं की माझी मम्मी खूप वेळा बोलली की मला असं वाटायचं की तू 10 दिवसात पळून येशील किंवा नाही करू शकणार. पण मी लास्टपर्यंत होते तर मम्मीला खूप अभिमान वाटतो. अभिमान हे शब्द सुद्धा आम्ही इझिली नाही यायचा. आपण बोलतो ना की आवर पेरेंट्स शुड फील प्राऊड. तिकडे जाऊन आम्ही मराठी कल्चर, मराठी शब्द, छोट्या छोट्या गोष्टी असू दे त्या शिकलो आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो स्वतःवर की आम्ही एवढा एंडपर्यंत पोचलो आणि सगळ्या मोहिमा कंप्लीट केल्या, मागावर नाही घेतली कधी. हे पण. आणि शेवटचा प्रश्न, इतक्या वेगवेगळ्या अवघड अशा मोहिमा झाल्या, टास्क झाला, पण तुमचा आवडता टास्क कोणता होता? किंवा तुम्हाला वाटलेलं की हे मी नाही करू शकणार पण तुम्ही ते केलं, अशी कोणती मोहीम होती, असा कोणता टास्क होता? असे तर भरपूर. पहिले तर आर्मी टास्क आम्हाला वाटलेलं की आर्मी टास्क असू दे किंवा ट्रॅक्टर तर मी कधी कार पण नाही चालवली याच्या म्हणजे मी लिटरली कार पण नाही शिकले कधी आणि मी टच पण नाही केलं म्हणजे बिंग ऑन द स्टेअरिंग व्हील अँड एव्हरीथिंग. तर ते सगळं ते पण आम्ही 15 मिनिटात शिकलोय. आर्मी टास्क असू दे किंवा ट्रॅक्टर चालवणं असू दे किंवा म्हणजे काय मी खरं सांगू तर लोकांना असं वाटत इथलं मार्केटिंग खूप चांगली आहे पण चेक देतोय आम्ही की लोकांना वाटत असेल की आम्हाला जी तालीम जी मिळायची ती आम्हाला 2-3 तासाची मिळायची नाही. प्रत्येक टास्कची प्रिपरेशन जी तालीम आम्ही घेतली ती 15 मिनिटाची 10 मिनिटाची, कारण एवढा वेळच नसायचा. पूर्ण दिवस पॅक असायचा आमचा. 19 आवर्सचं स्केड्यूल असायचा. तुम्हाला खरं वाटत नसेल कदाचित पण आम्ही जोपर्यंत आम्ही वाड्यात पोहोचायचो ना वी वर डेड टायर्ड आणि आम्हाला फक्त एवढंच होतं की आम्हाला कधी झोपायचं आणि ते पण झोपेसाठी आम्ही रडलो आहे अक्षरशः शोमध्ये की अरे आम्हाला 4 तास 5 तासाची रोज झोप मिळते. जे आम्ही मुंबईला 12-12 तास 10-10 तास झोपायचो ना शोमध्ये आम्ही फक्त 5 तास 4 तास. लोकांना खरं नाही वाटत की आपल्याला त्या सजा मिळाल्या आहेत की आम्हाला तिकडे अंगणात झोपायला लावलेलं रात्रभर आम्ही होतो. आणि
लिटरली लोक विचारतात की तुम्ही खरंच केलात का, की शूट संपल्यानंतर असं तुम्ही नॉर्मली वाड्यात झोपायला जायचात किंवा तुम्ही वाड्यातसुद्धा राहिलात का, असं सगळे क्वेश्चन्स येत आहेत. लाईक लिटरली आम्ही केलं आहे, राहिलो आहे आम्ही आणि ते लाईफ जगलो आहे. का लोकांना खरं नाही वाटत? भांडणं केली ते खरं होतं, रडलो आहे ते खरं, आपटलो आहे, पडलो आहे, वाट लागली आमच्या अंगाची, शरीराची, दुखापत झालेत, मेंटल स्टेट खराब झालेली लिटरली बिगिनिंगमध्ये. कारण ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो बॉडीला आणि वेळ लागला आणि एव्हरीवन हॅज गॉन थ्रू दॅट. आणि मी तर हे बोलेन की सगळ्यांनी जायला पाहिजे गावी आणि राहायला पाहिजे आणि शिकायला पाहिजे. शिकण्यासारख्या गोष्टी आहेत त्या खरंच. अगदी दोघींशी गप्पा मारून खूप छान वाटलं. पण जाता जाता तुमच्या चाहत्यांना, प्रेक्षकांना काय सांगाल? आणि जमलंच तर तुम्ही दोघी त्यांच्यासाठी काही एखादं गाणं गाऊन दाखवा. Oh my काय God. गाणं गायचंय? ये दोस्ती हम नहीं तोडेंगे तोडेंगे नहीं छोडेंगे पहले. ओके परत चालू करूया. ये दोस्ती हम नहीं बरं, जाता जाता प्रेक्षकांना काय सांगाल? आमचे प्रेक्षकांना हेच सांगणार की जे पण आम्ही गावातून शिकलो आहेत आणि जे पण तुम्ही बघितलं आहे तुम्ही शोमध्ये 60-70 दिवस जेवढे पण आहे, तुम्ही प्लीज त्या तालीममधून, त्या मोहीममधून किंवा या शोमधून काही ना काही शिका. लोकांशी कसं राहायचं किंवा कसे आम्ही टास्क करतो, जोगवा वगैरे किंवा काही असू दे, ऊसाचा टास्क, त्या सगळ्या जोगवा करू नका, घरी नका करू, पण त्यातली भक्ती बघा. आणि म्हणजे जेवढे पण आम्ही टास्क केले आहेत त्याच्यानंतर एक काही ना काही मेसेज असायचं. त्या टास्कच्या नंतर डाळी कापणं असेल तर का केलंय ते, आणि ऊस काढत असेल तर का, म्हणजे कोणत्या फॅमिलीला सपोर्ट करायला. तर सगळे टास्कच्या नंतर एक काही ना काही स्वीट मेसेज असायचं. आणि तेच मला असं वाटते की लहान मुलांना किंवा जे पण लोक आहेत त्यांनी इन्स्पायर व्हायला पाहिजे. आणि या शोला तुम्ही एवढं प्रेम दिलंय, तुम्ही असंच आम्हाला पर्सनली आणि एकत्र मिळून पण आम्हाला प्रेम द्या, कारण आम्ही नक्कीच टीव्हीवर परत येणार आहोत, काही ना काही तर करणारच ऑब्व्हियसली. सगळे छोटी गोष्ट ऍड करायची की त्या दिवशीच मी एक माणसाला बघितलं जे पॉट्स म्हणजे हेवी पॉट्स घेऊन जात होता आणि त्याच वेळेला मला असं वाटतं की आय कॅन अंडरस्टँड इज पेन. म्हणजे ती जी एक ते जे चेंज आलंय ना माझ्या थिंकिंगमध्ये, ते प्रत्येकामध्ये यावं हेच आम्हाला पाहिजे. कारण आम्ही ह्या गोष्टी गावात राहूनच शिकलो आहोत. अँड डोंट फॉरगेट टू रिस्पेक्ट एव्हरीवन. सगळ्यांना एकत्रच एकाच नजरेने बघा. सगळ्यांना असा विचार नका करू की हा गरीब आहे, हा अमीर आहे, किंवा याच्याशी असं नाही वागायचं, त्याच्याशी तसं नाही वागायचं. कारण इथे येऊन, गावात येऊन आम्हाला कळलं आहे की जे लोक गरीब असतात त्यांचं मन खूप मोठं असते. जरी त्यांच्याकडे पैसे एवढेसे असले पण त्यांचं मन सगळ्यात जास्त मोठं असते. तर सगळ्यांना रिस्पेक्ट द्या, आई वडिलांना प्रेम करा, लोकांना प्रेम द्या आणि असंच हसा, खेळा, मस्ती करा आणि आम्हाला पुढे पाहत राहा. आणि रसिका, मला तुला एक प्रश्न विचारायचा शेवटचा, की तू म्हणालीस आम्ही लवकरच तुम्हाला पाहायला मिळू. सो काही नवीन प्रोजेक्ट्स पाईपलाईनमध्ये आहेत का, किंवा कुठल्या नवीन प्रोजेक्ट्समधून तू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेस? नवीन प्रोजेक्ट्स ऑब्व्हियसली जसे या शोच्या आधी पण मी एक मॉडेल आणि ॲक्टरच होते आणि आता पण मी तेच आहे. तर एका ॲक्टरचं स्ट्रगल कधीच थांबत नाही. ह्या शोच्या नंतर आता एक वेगळं नजरिया मिळाला आहे. ऑब्व्हियसली आम्हाला एक फॅन फॉलोईंग मिळाली आहे, लोक आम्हाला आवडतात. तर त्या कारणामुळे असं नाही विचार करू शकत की आता अरे बस झालं, आता झालं, माझं काम संपलं आहे. इथे आल्यावर असं वाटतं की नाही, अजून मला काम करायचं आहे, अजून मला प्रेक्षकांच्या समोर यायचं आहे, त्यांना एंटरटेन करायचं आहे. तर ऑडिशन्स तर मी आता पण देते. आज सकाळीच मी 1-1:30 वाजता ऑडिशन देऊन आले. मी झोपले नाही आहे या इंटरव्ह्यूच्या आधी पण. तर जे स्ट्रगल आहे ना, ते मला वाटते की खूप वर्षोनावर्ष ते चालतच राहणार आहे. आणि बिंग अन ॲक्टर यू हॅव टू कीप स्ट्रगलिंग सो दॅट यू गेट गुड वर्क. तर त्यामुळे मला पुढचे प्रोजेक्ट्स नाही सांगता येत, पण येस नक्कीच मी येणार टी व्हीवर. आणि मी हे बोलेन की मी एक कॉन्टेंट क्रिएटर आहे. पहिले मॉडेल होती, मॉडेलिंग अजून पण चालू आहे माझा. तर ब्रँड्स, इफ यू वॉन्ट टू कनेक्ट विथ मी, यू कॅन कनेक्ट विथ मी ऑन IG अँड माय सोशल मीडिया. आणि मी नेहमी ट्राय करेन की सगळ्या फॅन्सला वगैरे रिवर्ट करणार. कारण कधी ना कधी अजून मोठे होऊ, कदाचित वी विल नॉट बी एबल टू टॉक, पण आता आम्हाला जेवढं अटेन्शन मिळतं वी विल ट्राय आवर बेस्ट टू टॉक टू ईच वन ऑफ यू. कारण आम्ही जे स्वप्न बघितले लहानपणीपासून ते आता साकार झाले आहेत. कुठे ना कुठेतरी फॅन्स
मिळाले आहेत, लोकांना आम्ही आवडतोय, तर मग वी विल ट्राय की ते आमचे फॅन्स राहिले पाहिजे टिल द एंड. अँड थँक्यू ऑल फॉर लव्हिंग अस, सपोर्टिंग अस. thank you. जेवढे पण फॅन पेजेस आहे किंवा जेवढे पण लोक आमचा शो बघताय त्याबद्दल मनापासून थँक्यू. असंच प्रेम द्या. अँड आय रिअली लव्ह यू ऑल. अँड आय रिअली वॉन्ट टू ॲड वन मोर थिंग की लोक असे म्हणतात की अरे जाऊबाई गावात संपला, आता कसं बघणार तुम्हाला वगैरे वगैरे. डोंट वॅरी, वी विल गेट लॉट ऑफ प्रोजेक्ट्स. आणि तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या प्रेमाने, तुमच्या सपोर्टनेच आम्हाला अजून खूप काम मिळणार. सो यू पीपल आर व्हेरी इम्पॉर्टंट टू अस. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.